2.1 आपल्याला 2.1 मध्ये त्यांनी दिलेले नंबर हे टर्मिनेटिंग आहेत का नॉन टर्मिनेटिंग आहेत असं विचारलंय. म्हणजे मराठीत खंडित आहेत का अखंडित आहेत असं विचारलंय. घायाळ काय पहिला नंबर दिलेला, काय डिवायडेड बाय काय, 13 डिवायडेड बाय 5. आता याला डिवाइड करायचं या पद्धतीने. 13 ला 5 ने डिवाइड करायचंय. 5 2 जा 10, 5 2 10, बाकी उरली 3, ठेवला पॉइंट वरतून आणला 0, 5 6 जा 30, आन्सर आलं 0. म्हणजे याचा आन्सर किती आलं, 13/5 इक्वल टू 2.6. आन्सर संपलं का सुरू राहिलं. मग आपण लिहिणार दिस इज टर्मिनेटिंग नंबर. दिस इज टर्मिनेटिंग नंबर. मराठीत हा खंडित आहे. दुसरं काय होता, दुसरा घायाळ 2 डिवायडेड बाय 11. मग आता काय करायचंय, 2 ला कितीने डिवाइड करायचंय, 11. मोठ्या संख्येने छोट्या संख्येला डिवाइड करता येत नाही, म्हणून आधी आपल्याला डिवाइड कशाने करायचंय, 0 ने. याला 0 ने डिवाइड केला, आन्सर आलं 2, ठेवला पॉइंट. 11 1 जा 11, बाकी उरली 9, वरतून आणला 0. 11 8 जा 11 8 88, बाकी उरली 2, वरतून आणला 0. परत 11 1 जा 11, परत तेच येईल. आता 11 8 जा 88. म्हणजे आता हेच आन्सर सुरू राहणार आहे. म्हणजे याचा आन्सर किती आलं, 0.1818. 18 18 रिपीट होतोय ना, जी संख्या रिपीट होतीये तिच्या डोक्यावरती असा बार द्यायचा. म्हणजे हा कुठला नंबर आहे, टर्मिनेटिंग का नॉन टर्मिनेटिंग, म्हणजे अखंडित आहे. मग आपण त्याच्या पुढे लिहिणार नॉन टर्मिनेटिंग, मराठीत अखंडित. फुल फॉर्म मध्ये लिहाल ना तुम्ही, NT म्हणजे नॉन टर्मिनेटिंग. थर्ड, तिसरा नंबर काय होता, 29 डिवायडेड बाय 16. म्हणजे आपल्याला 29 ला 16 ने डिवाइड करायचं आहे. 16 1 16, बाकी उरली 13, ठेवला पॉइंट, वरतून आणला 0. बरोबर की नाही. आता 16च्या पाड्यात कितीने डिवाइड कराल, 8 ने. 16 8 किती, 16 8 128, बाकी उरली 2, वरतून आणला 0. 16 1 16, बाकी उरली 4, वरतून आणला 0. 16 2 32, बाकी उरली 8, वरतून आणला 0. 16 5 80, रिमाइंडर किती आला, 0. म्हणजे याचा आन्सर आलं 1.8125. म्हणजे हा कुठल्या प्रकारचा नंबर आहे, टर्मिनेटिंग. कन्सेप्ट कळाली का. ही खंडित संख्या आहे, खंडित. आता फोर्थ वन काय, फोर्थ वन किती, 17/125. मित्र आणि मैत्रिणींनो, कन्सेप्ट क्लिअर असेल ना तर घाबरायची गरजच नाही. मोठ्या संख्येने छोट्या संख्येला डिवाइड होतं का नाही. आता भाग कितीचा जाईल, 0चा. आन्सर आलं 17, ठेवला पॉइंट, वरतून आणला 0. आता 125 1 125, कारण 125चा डबल केलं की 250 होतील. याच्यातून मायनस केला, आन्सर आलं 45, वरतून आणला 0. हो की नाही. आता इथे पहिला नंबर किती आहे, 1. इथे पहिला नंबर किती आहे, 4. म्हणजे एक तर 4चा भाग जाईल किंवा 3चा. आपण 4चं करून पाहूयात किती येईल. 50 जास्त होत आहे, म्हणजे भाग कितीचा जाईल, 3चा. 375 येईल आन्सर. डिव्हिजन उरली, मायनस उरले 75, वरतून आणले 0. हो की नाही. आता इथे 1 आहेत आणि इथे किती आहेत, 7 आहेत. म्हणजे एक तर 7चा भाग जाईल किंवा 6चा जाईल, पण इथे 6चा जाणार आहे, तुम्हाला सांगतो. याला भाग कितीचा जाणार आहे, 6चा. 6 5 30 0 चले 3, 12 72 आणि 3 75. भाग कितीचा गेला, 6चा. म्हणजे आन्सर किती आलं, 0.136. आन्सर संपलं का सुरू आहे. म्हणजे टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे, टर्मिनेटिंग आहे. कन्सेप्ट कळाली का. दोनाने म्हणजे 170 होते ना,
डबल केल्यानंतर 150 भेटणार. मला कळालं नाही काय म्हणतात. म्हणजे नंतर आपण पॉईंट ठेवल्यानंतर 170 आले ना, हा मग 125 गुणिले 150. हा अय, चहा पिऊ नये. 125 दोन्ही 150. 125च्या डबल किती? 100च्या डबल आणि 25च्या डबल. मी तेच म्हटलं असं काय बोलतो. बर, क्वेश्चन नंबर 2 काय पाल. क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. म्हणजे आत्ता केलं सेम तसंच करायचं. हे जे नंबर आहेत हे सगळे कशात लिहायचे? डेसिमल फॉर्म मध्ये. म्हणजे आत्ता केलं सेम तसंच करायचं. काय पहिला क्वेश्चन? दुसऱ्यातला पहिला काय घायाळ? पहिला 127 डिवायडेड बाय 200. याला पुन्हा डिव्हिजनच करायचं आहे आपल्याला. 127 ला कितीने डिवाइड करायचंय? 200. जाईल का भाग? नाही. भाग कितीचा? 0चा. आन्सर तेवढंच आलं. ठेवला पॉइंट, वरतून आणले 0. इथे पहिला नंबर 2 आहे, इथे पहिला नंबर 12 आहे. कितीचा भाग जाईल? 2च्या पाड्यात 12 किंवा त्याच्यापेक्षा लहान संख्या. 2 6 जा किंवा 2 5 जा. 200 सख, मला वाटतं हे तोंडी आहे. 200 सख किती होतील? 206 जा 1200 येतील का? हो की नाही? भाग कितीचा जाईल? 6चा. 1200. आन्सर आलं 70. वरतून आणले 0. मला वाटतं 3चा भाग जाईल का? 2 3 जा 600. बाकी उरले 100. वरतून आणले 0. मला वाटतं 2 5 जा. बरोबर ना? हॅलो, हा बोला. हा बोल ना कावेरी. हा चला लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 2 काय होता? कशाने कशाला डिवाइड करायचं? 99 डिवायडेड बाय 25 डिवायडेड बाय 99. म्हणजे आतमध्ये 25, बाहेर 99. आधी भाग कितीचा? 0चा. ठेवला पॉइंट, वरतून आणला 0. बरोबर ना? आता भाग कितीचा? 2चा. 198. आन्सर उरलं 52. वरतून आणला 0. आता 5चा. आता 5चा किती? 495. म्हणजे आन्सर उरलं 25. वरतून आणला 0. आता आता परत 250 आले. बरोबर की नाही? आता परत कुठून सुरू होईल? 2 पासून सुरू होईल का? करून पाहायचं का? परत 2चा गेला म्हणजे आन्सर आला 198. परत 52 आले म्हणजे परत भाग कितीचा जाईल? 5चा. मग आता हे असंच सुरू राहील. बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ याचा आन्सर किती आलं? 0.25 12. कळालं का? हो का नाही? करे मग एक रूल असा बनवला तर एक रूल असा. ठीक आहे, नंतर सांगतो मी रूल. मला आठवण करा बरं का. मी रूल सांगतो नंतर. एक सांगा. थर्ड वन काय? 23/7. इझी आहे. 7 7 1 7 3 21. ठेवला पॉइंट. 7 2 14. 7 8 56. 7 5 35. 7 7 49. 7 1 7. 7 4 28. म्हणजे आता 20 पासून सुरू झालं परत. हो की नाही? म्हणजे याचा अर्थ इथून रिपीट होणार आहे आन्सर. कुठून? 2 पासून. करेक्ट का? हो की नाही? नेक्स्ट वन. 4th वन. 4/5. आधी 0 नाही. ठेवला पॉइंट.
5 8 जा 40, म्हणजे आन्सर आलं 0.8. करेक्ट का? हो की नाही? फिफ्थ वन 70 17 ना अपॉन 8 17 अपॉन 8. 8 दुने 16, ठेवला पॉइंट. 8 एक 8, परत 8 एक 8, 8 दुने 16, 8 पंचे 40, म्हणजे आन्सर आलं 2.125. बरोबर का? अजून एका संपलंय? संपलंय नक्की? हे बाकी आहे, बोर्डवर असं लिहायचं. चला कंप्लीट करा. ज्यांचं बाकी आहे त्यांनी लिहून घ्या, मग पुढच्या एक्झाम्पलला जाता येईल. काय पा लास्ट क्वेश्चन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की जे डेसिमल प्लेस आहेत त्याला पी अपॉन क्यू या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय, उलट करायचंय. तुम्ही आता कसं केलं? 12/5 होतं, तर याचा आन्सर तुम्ही रेकॉर्ड केलं 2 पॉइंट समथिंग. बरोबर की नाही? मग आता हे दिलंय तर त्याचं रूपांतर याच्यात करायचंय. अर्थ लक्षात आला का? हो का नाही? काय पहिला क्वेश्चन? x इज इक्वल टू 0 पॉइंट, डोक्यावर बार आहे का डॉट आहे? डोक्यावर डॉट आहे. डॉट आहे याचा अर्थ बार पण चालणार आहे, म्हणजे दोघांचा अर्थ एकच होतो. बार आणि डॉटचा अर्थ एकच होतो. हा एकच क्वेश्चन असा आहे की जो मी सायमल्टेनियसली शिकवणार आहे, म्हणजे तुम्हाला स्टेप्स लक्षात येतील. मला याच्यातला सेकंड सांगा काय होता? 0.37 बार. थर्ड वन सांगा? 3.17. मी काय केलं? दिलेल्या नंबरला काय सपोज केलाय? x. आता 0.6 च्या डोक्यावरती डॉट आहे, याचा अर्थ काय होतो प्रारंभ? की रिपीट होणारी संख्या कोण आहे? 6. एकच नंबर होतोय ना रिपीट? इथे किती नंबर रिपीट होत आहेत? इथे पण 2. जर एक नंबर रिपीट होत असेल तर 10 ने मल्टिप्लाय करायचं. 2 नंबर रिपीट होत असतील तर 100 ने मल्टिप्लाय करायचं. 3 नंबर रिपीट होत असतील तर 1000 ने मल्टिप्लाय करायचं. ट्रिक लक्षात राहील. एक नंबर रिपीट होत असेल तर 10 ने, 2 नंबर रिपीट होत असतील तर 100 ने, आणि 3 नंबर रिपीट होणारे असतील तर 1000 ने. मग आता मी इथे काय करतो? देअरफॉर याचा अर्थ असा होतो का रे? x इज इक्वल टू 0.66. चालेल ना? याचाच अर्थ असा पण होईल ना? 0.3737. आणि याचाच अर्थ काय होईल? 1717. चालेल ना असं लिहिलं तर? हो का नाही? मग आता मी इथे मेन्शन करतो मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 10. मराठीत दोन्ही बाजूला 10 ने गुण. ज्यांचं मराठी आहे त्यांनी मराठीतच लिहा बरं का. मग इथे वाक्य काय येईल? मल्टिप्लाय बोथ साइड बाय 100. मल्टिप्लाय बोथ साइड बाय, इथे वाक्य टाकाल ना हे, मल्टिप्लाय बोथ साइड बाय, दोन्ही बाजूला 100 ने गुण. हो का नाही? इकडे पण 100 ने मल्टिप्लाय करायचं आणि इकडे पण 10 ने मल्टिप्लाय करायचं आणि इकडे पण. आता इकडे 10 ने मल्टिप्लाय केलं तर हे किती एक्स होतील? 10x होतील का? हो की नाही? आता 10 ने मल्टिप्लाय करायचं म्हटलं की एक पॉइंट पलीकडे सरकेल. 10 ने मल्टिप्लाय करायचं सोनवणे म्हणजे एक पॉइंट तिकडे सरकेल, म्हणजे आन्सर किती याचं? 6 पॉइंट. हा एक पॉइंट तिकडे सरकला. कळलं का? आता इकडे 100 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे आन्सर काय येईल? 100x इज इक्वल टू 37.30. 100 वर किती झिरो आहेत? मग 2 पॉइंट तिकडे सरकले. तसंच इकडचं 100x बरोबर 2 पॉइंट तिकडे सरकतील ना, म्हणजे आन्सर काय येईल? 317.17. ही कन्सेप्ट कळाली का मला सांगा? हे पहा, 10 ने मल्टिप्लाय केलं एकच पॉइंट सरकला. 100 ने मल्टिप्लाय केलं 2 पॉइंट सरकले. 100 ने मल्टिप्लाय केलं 2 पॉइंट सरकले. ही कन्सेप्ट कळाली का? हो का नाही? आता मी काय करतोय? याच्यातून हा मायनस करतो. 10x मायनस एक्स. 10x ची प्राइस किती आहे आणि x ची प्राइस किती आहे? तसंच इथे 100x मायनस एक्स.
म्हणजे 37.37 मायनस एक्सची प्राइस 0. इथे पण तसंच 100x मायनस एक्स म्हणजे 317.17 मायनस 3.17. ही स्टेप लक्षात आली का? कोणाकोणाला नाही समजली ही स्टेप? 10x मधून काय मायनस केलाय? 10x ची प्राइस किती आहे आणि x ची प्राइस किती आहे? 100x मधून x मायनस केला. 100x ची प्राइस किती आहे? 37. आणि x ची प्राइस किती आहे? x ची प्राइस किती आहे? कळालं का? हो का नाही? आता हा पार्ट इझी आहे. आता हे कसं आहे? 6.6 मायनस 0.6 0.6 म्हणजे आन्सर किती उरलं? फक्त 6 उरलं. मग therefore 10x मधून x गेले इज इक्वल टू किती आलं? तसंच इकडे 37.37 मधून 0.37 मायनस केले तर आन्सर किती येईल? 37. म्हणजे इकडे किती आले? 99x इक्वल टू 37. तसंच इकडे 317.17 मधून 3.17 मायनस केले तर उत्तर किती येईल? 314 येईल का? मग therefore इकडे कसं येईल आता? 99x इज इक्वल टू 314. मला किमान हे कळतंय का खरोटे? मी हे तिघही उदाहरणं सायमल्टेनियसली सोडवतोय. स्टेप त्याच आहेत का वेगळ्या आहेत? त्याच आहेत. आता 9 मल्टिप्लाइड आहेत, तिकडे जाऊन हे सगळे काय होतील? मग therefore x इज इक्वल टू 6/9. ही प्राइस कोणाची आली आहे? ही प्राइस कोणाची आहे? पण x ची पण प्राइस काय हीच आहे की नाही? मग therefore 0.6 डॉट इज इक्वल टू किती आलं? 6. तसंच इथे x इक्वल टू 37/99 म्हणजेच 0.37 बार बरोबर 37 तसंच इकडे x इज इक्वल टू 314/99. therefore 3.17 बार इज इक्वल टू 314 स्टेप्स कळाल्यात का? हो का नाही? मला 4th वन सांगा. x इज इक्वल टू 15. मग आता इथे कितीने मल्टिप्लाय करायचं? 100 ने. कळालं का? 5वा क्वेश्चन सांगा काय होता? 2.514 बार. इथे कितीने मल्टिप्लाय कराल? स्टेप त्याच का बदलल्यात? ट्राय कराल का? नाही जमलं तर मी सांगणारच आहे. चला स्टार्ट करा. लक्ष द्या बोर्डवर बाळांनो. आता इथे 2 नंबर आहेत, मल्टिप्लाय कितीने करायचंय? 100 ने. बरं आता इथे मला वाटतं आधी एक स्टेप अशी लिहिली होती आपण, x इज इक्वल टू 15.8989. इथे x इज इक्वल टू हा नंबर रिपीट करायचा असं शिकवलं होतं मी, आठवतं ना? मागच्या स्टेप पाहिल्या तर अगदी सेम टू सेम स्टेप जायचंय. दोन्ही साईडला कितीने मल्टिप्लाय करायचंय? 100 ने. मग 100x इक्वल टू 2 पॉईंट तिकडे सरकतील. इकडे कितीने मल्टिप्लाय करायचं? 1000 ने. 3 पॉईंट तिकडे सरकतील. हे लक्षात आलं का? हो का नाही? हे पहा 1 2 3 3 पॉईंट सरकले. इकडे किती पॉईंट सरकले? 2 पॉईंट. मग आता काय करायचं? 100x मायनस एक्स इज इक्वल टू याच्यातून किती मायनस करायचे? 15.89. इकडे पण 1000x मायनस एक्स याच्यातून किती मायनस करायचे? 2.51. हे लक्षात आली का स्टेप? हो का नाही? मग आता 100x मधून x गेले, किती उरले? आणि इथे किती उरतील? 1589.89 मायनस 15.89. हे मायनस केलं, एवढे उरले. बरोबर ना?
1574. तसंच इकडे रे, इकडे किती उरतील? याच्यातून मायनस केले एवढे, म्हणजे मला वाटतं इथे उरले 2512. बरोबर का? म्हणजे इथे किती येतील? 999x बरोबर 2512. हा मल्टिप्लाइड तिकडे जाऊन डिव्हाइड होईल अपॉन 999. आणि तसंच इकडे अपॉन 99. मग आता ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे हे सेम झालं. देअरफॉर 15.89 बार इक्वल टू अपॉन 99 आणि तसंच 2.512 बार इज इक्वल टू अपॉन 999. कन्सेप्ट समजली का? किती लोकांचं बरोबर आलं? बरोबर किती लोकांचं आलं? अर्ध कोणाकोणाचं बरोबर आलं? अर्ध अर्ध अर्ध. ठीक आहे. आणि तुमचा बाकीच्यांचं काहीच जमलंच नाही. पण आता मी शिकवल्यानंतर तरी स्टेप कळाल्या का नाही कळाल्या? हा, मग ठीक. चला कंप्लीट करा.